श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण समजून घेत आहोत मीन राशीच्या जातकांना रविदेव 16 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर सिंह राशीतनं स्वतःच्या राशीतनं गोचर करणार आहेत. तुमच्या राशीपत्रिकेतील षष्ठ स्थानातनं हे रविदेवांचं गोचर असणार आहे. तुम्हाला हे रविदेवांचं केतुयुक्त गोचर, ग्रहण दोषाचं गोचर कोणत्या प्रमाणातील शुभ अशुभ फळे प्राप्त करून देऊ शकतं याबद्दलची संपूर्ण माहिती समजून घेत आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करूयात. राशीपत्रिकेतील 6वं घर त्रिक भाव अशुभ भाव आहे. या ठिकाणी रविदेव स्वतःच्या राशीतनं गोचर करणार आहेत. प्रचंड आत्मविश्वास निर्माण करून देतात, त्यामुळे चांगली फळं तुम्हाला मिळू शकतात. याबरोबर तुम्ही राजकीय क्षेत्रात काम करताय, नेमफेमच्या बाबतीमध्ये शुभ संकेत आहेत. राजकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्र यामध्ये कार्य करणाऱ्या वर्गाला अतिशय उत्कृष्ट कालावधी रविदेव सिंह राशीत आल्यानंतर प्राप्त होणार आहे. मान सन्मान प्राप्त होणं, आत्मविश्वास निर्माण होणं, आत्मनिर्भय बनवणं, प्रत्येक कामाची आवड निर्माण करून देणं, तुमच्याकडनं सेवा कार्य मोठ्या स्वरूपात घडणं असे शुभ संकेत या कालावधीमध्ये येतील. रविदेव केतुयुक्त आल्यामुळे केतुदेवांचे जे अशुभ परिणाम आहेत त्याची तीव्रता कमी करणार आहेत. म्हणजेच केतुदेवांवरनं आपण मोडतोड किंवा कुठल्याही कामामधील अस्थिरता, कुठल्याही कामाचं विलंबाने ते काम होणं, एखाद्या कार्यामध्ये तुम्हाला खूप दिवस ते कार्य करण्यासाठी प्रवृत्त करणं, सूक्ष्म विचार करण्यास भाग पाडणं, मानसिक स्थिती बिघडवून टाकण्याचं काम करणं असे अशुभ परिणाम तुम्हाला प्राप्त झाले गेल्या 18 मे 2025 पासून. पुढील 18 महिन्यांसाठी केतुदेव याच ठिकाणी गोचर करणार आहे. आता त्यांचे अशुभ परिणाम कमी होऊ शकतात या 1 महिन्यामध्ये. तुम्हाला त्याच्यासाठी मी विशिष्ट उपासना व्हिडिओच्या शेवटी देणार आहे, ती तुम्हाला करायची आहे. रविदेवांची एक दृष्टी आहे ती म्हणजे सप्तम दृष्टी. ज्या ठिकाणी सप्तम दृष्टी रविदेवांची जाईल त्या ठिकाणचे फळ तुम्हाला अधिकाधिक चांगले मिळेल. अर्थात रविदेवांची सप्तम दृष्टी 12व्या घरावर येत आहे, त्यामुळे परदेशात परराज्यात जाण्याचे शुभ संकेत आहेत. परदेशात तुम्ही राहताय, पीआरचं काम तुमचे होण्याची शक्यता या महिन्यात आहे. प्रयत्न तुमचे अधिक होणं आवश्यक आहेत. त्याचबरोबर ग्रहण दोषाचं एक चांगलं फळ आणखी मिळेल, म्हणजे 12व्या घरावरनं आपण मोक्ष प्राप्तीचे योग पाहतो, अध्यात्माचे योग पाहतो, अध्यात्मामध्ये रममाण होण्याचे योग पाहतो. तर या महिन्यात नक्कीच तेही योग अतिशय शुभ आहेत. तुम्ही जे ज्ञान घेतलेलं आहे, जो अभ्यास तुम्ही केलेला आहे, एखाद्या रहस्यमय ग्रंथाचं लेखन तुमचं सुरू आहे, वाचन सुरू आहे, तर त्यामध्ये सुद्धा एकाग्रता अधिक वाढू शकते. त्यातनं तुम्हाला सूक्ष्म ज्ञान प्राप्त होऊ शकतं. मेडिटेशनचा पर्याय तुमच्यासाठी उत्तम आहे. या दरम्यान तुम्ही मेडिटेशन केलं तर तुम्हाला ते मेडिटेशन सुद्धा तुमच्या मनशांतीसाठी शुभ फळे देणारं ठरू शकणार आहे. रवियुक्त केतूची दृष्टी आहे, त्यामुळे सूक्ष्म ज्ञान, मोक्ष प्राप्तीचे शुभ संकेत आणतील. संन्यास दीक्षा घेण्याचे शुभ संकेत आहेत. ज्यांना अध्यात्मामध्ये काम करायचं आहे, अध्यात्मामध्ये रममाण व्हायचं आहे, अशा वर्गाला शुभ स्थिती या दरम्यान आहे. त्याचबरोबर पंचम दृष्टी ही दशमस्थानावर येत आहे. व्यापारासाठी, उद्योगासाठी सुद्धा सुस्थिती निर्माण होईल. अडथळे अडचणी आहेत त्या कमी होण्यासाठी मदत होऊ शकते रविदेवांच्या कृपेने. याचबरोबर रवियुक्त केतूची 9व दृष्टी जी आहे ती राशीपत्रिकेतील धनस्थानावर येते. त्यामुळे गुंतवणुकी तुम्ही करू पाहताय पण त्या होत नाहीयेत, मनासारखी तुमची कामे मार्गी लागत नाहीयेत, तर ती आता लागू शकतात आणि तुम्हाला तुमच्या कार्यातनं उत्तमरित्या यश प्राप्त होऊ शकते, लाभ प्राप्त होऊ शकतो. राशीपत्रिकेतील 12व्या घरावरती ज्यावेळेस केतुदेव दृष्टी टाकतात त्यावेळेस तुम्हाला ज्ञानी बनवतात. तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा, कुठल्याही विषयाचा सूक्ष्म ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी यासाठी आपण केतुदेवांची पत्रिकेतील स्थिती पाहत असतो. आणि केतुदेव हे पंचमाला जेव्हाच पाहतात आणि रवियुक्त पाहतात त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणचं फळ चांगलं मिळणारच. म्हणजेच तुम्ही लेखन कार्य करताय, गायन, वादन, नृत्य, कला क्षेत्रातलं काम करताय, त्याचबरोबर ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, अंकशास्त्र या संदर्भातील गूढ विद्येचा अभ्यास तुम्ही करताय, तर तुम्हाला त्या अभ्यासाचं, त्या ज्ञानाचं आकलन करून घेण्यासाठी सुद्धा हा संपूर्ण कालावधी उत्तम आहे. तुम्ही या दरम्यान तुमचं ऍडमिशन करू शकता. तुम्हाला या संदर्भातील कोर्सेस जॉईन करायचे आहेत, नक्की करा. फॉर्म फिलअप करायचा आहे, नक्की करा. तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करताय तर तुमच्यासाठी सुद्धा उत्तम स्थिती आहे. कारण स्पर्धा परीक्षेची जी तयारी करणारा वर्ग आहे त्यांच्या पत्रिकेमध्ये रविदेवांची स्थिती आता मजबूत होत आहे राशीपत्रिकेनुसार. त्यामुळे तुम्हाला नक्कीच अभ्यासामध्ये मन रमणं, एकाग्रतेने अभ्यास होणं आणि त्याचा तुम्हाला भविष्यामध्ये चांगला फायदा होणं असे शुभ संकेत प्राप्त होत आहेत. तर आता आपण समजून घेतलं रविदेवांची दृष्टी आणि केतुदेवांची दृष्टी आल्यामुळे कोणते शुभ परिणाम प्राप्त होणार आहेत. अशुभ परिणाम कोणते मिळतील तर षष्ठ स्थानाचं फक्त अशुभ फळ तुम्हाला मिळू शकतं आणि ते म्हणजे आजारपणाच्या तक्रारी, पण त्या कमी पण होऊ शकतात याच
1 महिन्याच्या दरम्यान. मग त्यासाठी आपण होता उपासना पाहूयात. सगळ्यात महत्वाची उपासना म्हणजे शंकराच्या मंदिरात जलाभिषेक करायचा आहे रोज. त्याचबरोबर या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये शंकराला दूध, पाणी आणि त्याचबरोबर काळे तीळ अर्पण केल्यास तुमच्या जीवनामधील संघर्षमय प्रवास कमी होईल, आरोग्याच्या तक्रारी कमी होईल. शंकराच्या मंदिरात बसून 1008 वेळा किंवा 108 वेळा तुम्ही नमः शिवाय किंवा ह्रीं मृत्युंजयाय नमः या मंत्राचा जप करा. तुमचं आरोग्य उत्तम होईल आणि आरोग्याच्या तक्रारी जीवनातील कमी होऊ शकतील. तर आज आपण समजून घेतलं मीन राशीच्या जातकांना संपूर्ण 16 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर हा कालावधी रवी केतूचा ग्रहण दोषाचा कसा राहणार आहे याची माहिती घेतली. आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीला घेऊन. तोपर्यंत मी आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.